देवाची इच्छा आपल्यासाठी आहे समृद्धी, आणि ती प्रत्येक क्षेत्रात, आणि आपण आनंदाने त्याची सेवा करावी, त्याची भक्ती करावी, त्याची इच्छा आहे. आज आपण पाहू की कोणते भौतिक आशीर्वाद त्याने आपल्याला प्रभू येशूच्या द्वारे देव केलेले आहेत. अनुवादाच्या 28व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की जर आपण परमेश्वराची वाणी ऐकली, त्याचं आज्ञापालन केलं, तर आपण आशीर्वादित होऊ. जे काही काम आपण हाती घेऊ ती यशस्वी होईल. आता मागील काही आठवड्यापासून आपण एक महत्त्वाचा विषय सुरू केलेला आहे, आणि तो म्हणजे क्लेमिंग आवर इनहेरिटन्स, आपले वतन मिळवून घेणे. की देवामध्ये, ख्रिस्तामध्ये आपल्यासाठी एक वतन आहे, आणि ते आपल्याला प्राप्त व्हावं, आपण त्याचा आनंद उपभोगावा, ही देवाची इच्छा आहे. आणि ह्या मालिकेतला आजचा हा 5वा संदेश आहे, आणि आजचा विषय आहे मुक्तीचे भौतिक फायदे किंवा तारणाचे भौतिक लाभ, मटेरियल बेनिफिट्स ऑफ रिडेम्पशन. आतापर्यंत आपण प्रभू येशूने त्याच्या खंडणीच्याद्वारे, प्रभू येशूने वधस्तंभावरच्या अर्पणाच्याद्वारे आपल्याला काय उपलब्ध केलेलं आहे, वधस्तंभामुळे आपल्याला काय उपलब्ध झालेलं आहे, ते आपण पाहत आहोत. त्या वधस्तंभावर त्याने आपलं जे वाईट ते स्वतःवर घेतलं, आणि त्याचं जे चांगलं ते आपल्याला दिलं. आपण आज्ञा पाळल्या नसल्यामुळे, आज्ञा मोडल्यामुळे जे काही शाप आपल्यावर आले ते त्याने स्वतःवर घेतले, यासाठी की त्याच्या आज्ञापालनामुळे मिळणारे आशीर्वाद आपल्याला उपलब्ध व्हावेत. आणि मागील 2 आठवड्यात आपण हे पाहिलं की ख्रिस्ताने आपल्याला आध्यात्मिक क्षेत्रात आणि शारीरिक क्षेत्रात कोणकोणते आशीर्वाद किंवा लाभ उपलब्ध करून दिले. आज आपण पाहू की कोणते आशीर्वाद त्याने भौतिक क्षेत्रात किंवा दैहिक जगिक गोष्टीत आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि यासाठी पुन्हा एकदा आपण अनुवादाचं पुस्तकाच्या 28व्या अध्यायामध्ये जाणार आहोत. तुमच्याजवळ जर शास्त्र असेल तर तुम्ही पाहू शकता. आणि ह्या अध्यायामध्ये शाप आणि आशीर्वादांची यादी आहे, आणि या दोन्ही गोष्टी, शाप आणि आशीर्वाद, हे परस्पर विरुद्ध आहेत. आशीर्वाद, जर आपण देवाचं वाणी ऐकली, देवाचं ऐकलं, आज्ञापालन केलं तर आशीर्वाद आहेत. पण जर त्याचं ऐकलं नाही, त्याची वाणी ऐकली नाही, तर आपोआप शाप हे येतात. आणि म्हणून महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण देवाची वाणी ऐकतो की नाही. आशीर्वाद आणि शाप हे देवाचं ऐकणं किंवा न ऐकणं याच्यावर अवलंबून आहेत. जर त्याचं ऐकलं तर आशीर्वाद प्राप्त होतात, आणि जर त्याची वाणी नाही ऐकली तर शाप प्राप्त होतात. आज आपण ह्याच अध्यायातून कोणते शाप आणि कोणते आशीर्वाद भौतिक क्षेत्रात आपल्याला उपलब्ध करण्यात आलेले आहेत ते पाहू. अनुवादाचं पुस्तकाचा 28वा अध्याय आणि वचनं 3 ते 5. आता याच्यात मोठी लिस्ट आहे, ती आपण वाचणार नाही वेळेअभावी, तुम्ही नंतर वाचू शकता. परंतु त्याच्यातल्या काही ठळक गोष्टी आपण पाहू. अनुवाद 28 आणि वचनं 3 ते 5. नगरात तू आशीर्वादित होशील, व शेतीवाडीत म्हणजे बिझनेसमध्ये तू आशीर्वादित होशील. तुझ्या पोटचे फळ म्हणजे संतती, मुलं मुली, तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज, आणि तुझी खिल्लारे, गुरेढोरेवर शेंडरं मेंढरं, म्हणजे जे काही तुझं आहे ते आशीर्वादित होतील. तुझी टोपली व तुझी परात आशीर्वादित होईल, म्हणजे कोणती अडचण येणार नाही. अनुवाद 28 3 ते 5. आणि नंतर 8वं वचन बघा, कोणता आशीर्वाद, भौतिक आशीर्वाद आहे. तुझ्या धान्याच्या कोठारांना व तू हात घालशील त्या प्रत्येक कामाला परमेश्वर बरकत देईल. तू हात घालशील त्या प्रत्येक कामाला, मग ते कोणतंही काम असो, लहान असो मोठा असो, परमेश्वर बरकत देईल. तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यात तो तुला बरकत देईल. वचन 11. आणि जी भूमी तुला देण्याची परमेश्वराने तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिली होती, तिच्यात तुझ्या पोटचे फळ, तुझ्या गुरढोरांचे वत्स व तुझे भूमीची उपज यांची तुझ्या कल्याणासाठी तो अभिवृद्धी करेल. अनुवाद 28
आणि वचन 11. तर बघा त्या वाक्यात, त्या वचनात लिहिलेलं आहे की परमेश्वर तुझी भरभराट किंवा तुला समृद्ध करील. आणि ही समृद्धी ही प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. आणि ही समृद्धी कशी प्राप्त होते, तर देवाचं ऐकणं आणि त्याच्या आज्ञापालन करण्याने. आता याच्यानंतरचा अध्याय जो आहे, अनुवाद 29 आणि वचन 9, या ठिकाणी परमेश्वर इस्रायल लोकांना काय सांगतो जरा ऐका. तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला यश मिळावे म्हणून मी ह्या कराराची वचने काळजीपूर्वक पाळा. अनुवाद 29 आणि वचन 9. म्हणजे तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर माझी वचने तुम्ही काळजीपूर्वक पाळा. म्हणजे देवाने त्याच्या लोकांशी जो करार केला, जे त्यांना वचनं दिलं, त्याच्यामध्ये त्यांनी कसं समृद्ध व्हावं हे देखील सांगितलेलं आहे. त्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे ते देखील त्याने सांगितलं. म्हणजे त्याचा अर्थ की यांनी अपयशी व्हावं, कोणत्या बाबतीत मनस्ताप व्हावा, ही देवाची मुळीच इच्छा नव्हती. आता ह्याच्या उलट कोणते भौतिक शाप त्यांनी जर देवाची वाणी ऐकली नाही, आज्ञापालन केले नाही, तर त्यांच्यावर येतील. अनुवाद 28 आणि वचन 29. आंधळा जसा चाटपडतो तसा तू भर दुपारी चाचपडात फिरशील. म्हणजे काय करावं, कुठं जावं काही सुचणार नाही. तुझे कोणतेही काम सफळ होणार नाही. तुझा एकसारखा छळ होईल व तुझी नागणूक होईल, पण तुझा बचाव करणारा कोणी असणार नाही. अनुवाद 28 वचन 29. म्हणजे अस्वस्थता, इनडिसिजन, निर्णय न घेता येणे. दुसरी गोष्ट, जे काम आपण हाती घेऊ त्याच्यात यश न येणे. आणि सतत आपलं ह्युमिलिटी किंवा सतत आपल्याला वाईट वागणूक मिळणे. आता हे जे परिणाम आहेत हे शापाचे आहे, देवाचं जर न ऐकलं तर. आणि मग मोशे आणखी पुढे त्यांना काय सांगतो बघा. अनुवाद 28 आणि वचन 47 आणि 48 या ठिकाणी शाप आणि आशीर्वाद या दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. कारण सर्व गोष्टींची समृद्धी असताना तू आनंदाने व उल्हासित मनाने आपला देव परमेश्वर याची सेवा केली नाही, म्हणून तू भुकेला, तहानेला, नग्न आणि सर्व बाबतीत गरजवंत होऊन ज्या तुझ्या शत्रूंना परमेश्वर तुझ्यावर पाठवील त्यांचे तुला दास्य करावे लागेल. तुझा नाश करीपर्यंत तो तुझ्या मानेवर लोखंडी जूळ ठेवील. अनुवाद 28, 47 आणि 48. किती भयंकर आहे बघा. आणि हे परमेश्वर स्वतः होऊ देईल, तो स्वतः हे करील. भुकेला, तहानेला, नग्न आणि सर्व बाबतीत गरजवंत किंवा सर्व प्रकारच्या अडचणी. म्हणजे हा एक प्रकारचा शाप आहे. शत्रूंना परमेश्वर तुझ्यावर पाठवील आणि तुला त्यांचे दास्य करावे लागेल. म्हणजे सतत लोक आपल्याला कंट्रोल करतील, आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला करता येणार नाही. आता हे जे आहे आज्ञापालनाचे परिणाम आहेत आशीर्वाद. जर देवाचं ऐकलं, त्याची वाणी ऐकली, तर सर्व गोष्टीमध्ये विपुलता, समृद्धी राहील आणि आनंदाने परमेश्वराची सेवा करू. परंतु जर ऐकलं नाही तर आपल्याला आपल्या शत्रूंची सेवा करावी लागेल, चाकरी करावी लागेल आणि सर्व प्रकारची अडचण आपल्या जीवनात असेल. यालाच दारिद्र्य किंवा गरिबी असं म्हटलेलं आहे. की जे 4 शब्द आहेत या ठिकाणी, भूक, तहान, नग्नता आणि सर्व प्रकारची गरज किंवा अडचण एका शब्दात सांगायचं म्हणजे दारिद्र्य. आणि म्हणून शास्त्र असं शिकवतं की दारिद्र्य हा आशीर्वाद नसून शाप आहे. तो काही पवित्रतेचं किंवा धार्मिकतेचं प्रतीक नाही आहे. दारिद्र्य हा शाप आहे आणि तो देवाच्या लोकांसाठी नाही आहे. आणि एक दिवशी ज्यावेळेस मला हे सत्य कळलं त्यावेळेस मी तुम्हाला सांगू शकत नाही
की मी किती आनंदित झालो की आज हे सत्य कितीतरी असंख्य ख्रिस्ती लोकांना कळण्याची गरज आहे. एक दिवशी आपण स्वर्गात जाऊ, एक दिवशी सर्व प्रॉब्लेम सुटतील एक दिवशी, आणि तो दिवस कधी येत नाही केवळ हे सत्य माहीत नसल्यामुळे. पण ह्या सिरीजमध्ये आपण हे पाहत आहोत की ह्या आयुष्यात असताना प्रभू येशूने जे काही आपल्यासाठी मिळवलं त्याचा उपभोग, त्याचा आनंद आपण कसा घेऊ शकतो. तर लक्षात घ्या की दारिद्र्य देवाच्या लेकरांसाठी नाही आहे, तारलेल्या लोकांसाठी नाही. त्याच्या तारलेल्या निवडलेल्या लोकांसाठी विपुलता हा आशीर्वाद आहे आणि आनंदाने त्याची सेवा करणं. आता प्रभू येशू ख्रिस्ताने जे काही वधस्तंभावर केलं त्याचं चित्रण जर आपण विचार केला तर देवाच्या आत्म्याच्याद्वारे आपल्याला हे प्रगट होतं. आणि मलाही एक दिवशी हे प्रगट झालं की दारिद्र्य हा शाप प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर वाहिला. 4 गोष्टी त्या ठिकाणी घडल्या. तो भुकेला होता, त्याने 24 तासापासून काही खाल्लेलं नव्हतं. तो तहानेला होता. वधस्तंभावर एक शब्द आहे, मला तहान लागलेली आहे. तिसरी गोष्ट, तो नग्न होता. त्या शिपायाने त्याच्या अंगावरची वस्त्र काढून घेतलेली होती. सर्व प्रकारची अडचण होती. आणि नंतर ज्यावेळेस तो मरण पावला त्याला स्वतःची कबर देखील नव्हती. यावरून आपल्याला दिसून येतं की प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं दारिद्र्य त्या वधस्तंभावर घेतला. पूर्णपणे दारिद्र्य हा शाप त्याने वधस्तंभावर वाहिला. कशासाठी? यासाठी की आपण या आयुष्यात त्याच्याकडे आल्यानंतर दारिद्र्याच्या शापाच्या अधीन राहू नये. प्रभू येशूने त्याच्या रक्ताने आपल्याला मुक्त केलेलं आहे. यासाठी की आपण कोणत्याही शापाच्या अधीन राहू नये. आणि म्हणून आपण देवाचे आभार मानूया, प्रभू येशूचे आभार मानूया की आपले पाप, आपले शाप त्याने स्वतःवर घेतले, क्षमा उपलब्ध करून दिली, आशीर्वाद आपल्याला उपलब्ध करून दिला. आपली बंडखोरी देवाविरुद्धची आणि त्याचे होणारे परिणाम, दुखणे, आजार, सर्व प्रकारचे अडचण, दारिद्र्य, हे सर्व त्याने सहन केलं यासाठी की आपण त्याच्यातून मुक्त व्हावं. आता ही जी अदलाबदल त्याने वधस्तंभावर केली, हे नव्या करारात देखील याच्याबद्दल सांगितलेलं आहे. पौलाने करिंथीकरास लिहिलेल्या दुसऱ्या पत्रामध्ये 2 करिंथ 8 आणि 9 या 2 अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर कोणत्या कोणत्या गोष्टींची अदलाबदल केली ते सांगितलेलं आहे. 2 करिंथ 8 आणि वचन 9 मध्ये पौल असं लिहितो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. तो धनवान असता तुमच्याकरिता दारिद्र्य झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. 2 करिंथ 8 आणि वचन 9. किती विशेष आहे का? मी तरी कधी चर्चमध्ये हे वचन याच्यावर उपदेश कधी ऐकलं नाही की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे, तो धनवान असता तुम्हाकरिता दारिद्र्य झाला. बघा, दारिद्र्य हा शाप त्याने स्वतःवर घेतला. कशासाठी? यासाठी की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. आणि ही देवाची इच्छा आहे की त्याच्या दारिद्र्याने आपण धनवान व्हावं. आता 2 करिंथ याचा 9वा अध्याय आणि 8व्या वचनात काय लिहिलेलं आहे बघा. आणि हे सर्व काही त्याच्या कृपेमुळे आहे. आपल्या प्रभू येशूची कृपा तुम्हाला माहिती आहे. हे आपण देवासाठी काहीतरी केलं किंवा करायला पाहिजे म्हणून नाही, तर आपण काहीतरी करण्यापूर्वी अगोदरच त्याने हे करून ठेवलेलं आहे, आपल्यासाठी मिळवून ठेवलेलं आहे. पण हे माहीत नसल्यामुळे लोक करत राहतात, आपण करत राहतो. आपल्याला वाटतं आपण जास्त उपवास केले, जास्त प्रार्थना केली, जास्त हे केलं, जास्त ते केलं तर जास्त आशीर्वाद मिळतील. हे चुकीचं शिक्षण, ही चुकीची धारणा चर्चमध्ये, मंडळांमध्ये आहे की आपण काहीतरी केलं पाहिजे तर देव आपल्याला देईल. पण सुवार्ता किंवा आनंदाची बातमी ही आहे की देवापासून कोणतीही गोष्ट आपण काहीही करून मिळवू शकत नाही. सर्वांनी पाप केले, देवाच्या गौरव अंतरलेले आहेत.
आपण त्याला काही देऊ शकत नाही आणि जरी दिलं तरी ते त्याला मान्य नाही. पण आनंदाची गोष्ट ही की त्याने सर्व काही आपल्याला त्याच्या कृपेने उपलब्ध करून दिलेलं आहे. कृपा म्हणजे ज्याच्यासाठी आपण लायक नाही ते आपल्याला मिळणं किंवा देणं आणि ते आपल्याला देणं. आता कृपा सर्वांवर केलेली आहे, तुमच्यावर केलेली आहे. पण त्या कृपेवर जर तुम्ही विश्वास ठेवला तर त्याचा फायदा तुम्हाला होईल. ती कृपा सर्व जगावर केलेली आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. पण सर्व जग त्या कृपेवर विश्वास ठेवत नाही आहे. पण जितके विश्वास ठेवतात त्यांना त्याचा लाभ होतो. आज तुम्ही जर विश्वास ठेवला की त्याने माझं दारिद्र्य, माझी गरिबी वाहिली यासाठी की मी धनवान व्हावं, मी समृद्धीत जगावं, तर या आशीर्वादाचा अनुभव तुम्हाला येईल. आणि मग 2 कोरिंथ 9 आणि वचन 8 मध्ये काय लिहिले, आणि ही देवाच्या लोकांची लेवल, ही आशीर्वादाची लेवल आहे तुमच्या आणि माझ्यासाठी. सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे. किती प्रकारची? सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे, यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत, किती गोष्टीत? सर्व गोष्टीत सगळा पुरवठा, थोडासा नाही, सगळा पुरवठा नेहमी होऊन, कधी कधी नाही, नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी तुमच्याजवळ सर्व काही विपुल असावे. 2 कोरिंथ 9 आणि 8 परत एकदा नीट ऐका. सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे, यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याजवळ विपुल असावे. आता ओरिजिनल ग्रीक भाषेमध्ये विपुल हा शब्द 2दा आलेला आहे, परंतु सर्व हा शब्द 5 वेळेस आलेला आहे. म्हणजे आपली सर्व अडचण, सर्व दारिद्र्य, जो शाप प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्णपणे वाहिला आणि आपल्याला पूर्णपणे त्याच्यातून मुक्त केलेला आहे. 3 क्षेत्रामध्ये त्याने आपल्यासाठी आशीर्वाद उपलब्ध केलेले आहेत: शारीरिक, आत्मिक आणि भौतिक, स्पिरिच्युअल, फिजिकल अँड मटेरियल. आणि हे सर्व एका वचनात योहानाच्या छोट्याशा पत्रात सांगितलेलं आहे. योहानाचं 3रं पत्र आणि याचा 2ऱ्या वचनात योहान ज्यावेळेस त्याच्या बंधू गायस याला लिहितो त्यावेळेस तो काय लिहितो जरा ऐका. तो काय इच्छा व्यक्त करतो त्याच्यासाठी. प्रिय बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे, म्हणजे जसं तुला आत्मिक आशीर्वादात तू चालत आहेस, तसे तुला सर्व गोष्टीत, म्हणजे भौतिक, जगिक सर्व गोष्टीत सुस्थिती व आरोग्य, म्हणजे शारीरिक आरोग्य असावे अशी मी प्रार्थना करतो. 3 योहान आणि वचन 2 परत एकदा ऐका. 3 क्षेत्रातले आशीर्वाद या वचनात सांगितलेले आहे: आत्मिक, शारीरिक आणि भौतिक. प्रिय बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टी सुस्थिती व आरोग्य असावे अशी मी प्रार्थना करतो. आणि त्याने जी प्रार्थना गायससाठी योहानाने केली ती आज माझी तुमच्यासाठी प्रार्थना आहे. आणि लक्षात ठेवा की हे तुमचं वतन प्रकाशाच्या राज्यात देवाने राखून ठेवलेलं आहे. आध्यात्मिक, शारीरिक आणि भौतिक हे आशीर्वाद. तरच आपली वेळ इथे संपलेली आहे. आपण इथे थांबू. ही सिरीज मी सुरू ठेवील, आपलं वतन मिळवून घेणे. आणि पुढच्या आठवड्यात पुढच्या भागामध्ये आपण पाहू की हे जे सर्व आध्यात्मिक, शारीरिक, भौतिक आशीर्वाद जे प्रभू येशूच्या द्वारे आपल्याला उपलब्ध झालेले आहे ते आपल्यापर्यंत कसे येऊ शकतात, आपल्याला कसे मिळू शकतात, त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे आपण पुढच्या आठवड्यात पाहू. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. सर्व प्रकारचे आध्यात्मिक, शारीरिक आणि भौतिक आशीर्वाद आमच्यासाठी दिले आणि हे सगळं काही त्याच्या कृपेने झाले.